बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसिम बेडेकर. मी आहे मारेकरी. सुट्टी मजेत घालवण्यासाठी धनिकांनी बांधलेल्या बंगल्यांचा परिसर होता तो. वेळ सकाळची होती. वनराईतल्या पायवाटेनं श्रीयुत न एकटेच रमत गमत चालले होते. ते एका बड्या कंपनीचे मालक होते, पण शनिवारी रविवारी ते नेहमीच इथे येऊन आराम करायचे. इथली स्वच्छ ताजी हवा आणि नीरव शांततेतला पक्ष्यांचा किलकिलाट त्यांना फार आवडायचा. अचानक झाडांच्या सावल्यांमधून एक तरुण स्त्री त्यांच्या समोर आली. भपकेबाज कपडे आणि भडक मेकअप असा तिचा थाट होता. तिनं श्रीयुत न यांना हलकेच साद घातली. हॅलो. श्रीयुत न थबकले आणि त्यांनी गोंधळून विचारलं, आपण कोण? माफ करा, पण माझ्या काही लक्षात येत नाहीये. कसं येणार? मी तर पहिल्यांदाच भेटते तुम्हाला. माझं जरासं काम होतं. पण तुम्ही आहात तरी कोण? ते न सांगितलं तर चकित व्हाल तुम्ही. छे, काय वाटेल ते झालं तरी मी कधीच चकित होत नाही. मी मारेकरी आहे. सुपारी घेऊन खून पाडायचं काम करते मी. सुपारी घेऊन खून पाडायचं काम करते मी, ती सहजपणे म्हणाली. पण तिच्याकडे पाहून तर ती एखादा किडा तरी मारू शकेल की नाही अशी कुणालाही शंका आली असती. श्रीयुत न म्हणाले, काहीतरीच थट्टाच करायची असती तर यावेळी इथे मुद्दाम तुमची वाट बघितली असती का मी? तिचा चेहरा निर्दय आणि आवाजही करारी होता. हे जाणवल्यामुळे श्रीयुत नकळत शहारले आणि त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. ते कसं तरी बोलले, असं नक्की त्याचाच डाव असणार हा. तो इतक्या नीच थराला जाईल असं वाटलं नव्हतं. थांब, हात जोडतो मी, मारू नकोस मला. काकुळतीनं पुन्हा पुन्हा विनवण्या करणाऱ्या श्रीयुत न यांच्याकडे बघून ती म्हणाली, भलताच गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. मी काही तुम्हाला ठार मारायला आलेले नाही. अरेच्चा, हा आहे तरी काय प्रकार? एक मारेकरी माझ्या मागावर टपून बसते आणि म्हणते काय तर तुम्हाला मारायचं नाहीये. तर तू खरंच मारेकरी असलीस तर लोकांना ठार करणं धंदाच असला पाहिजे तुझा. असा झटपट निष्कर्ष काढून कसं चालेल? कधी कधी आम्हाला सुपारी घेण्यासाठीही यावं लागतंच ना. आता सारखं काय मग? एखाद्याचा काटा काढण्याचं काम मिळेल का मला? आता कुठे श्रीयुत न यांना खऱ्या परिस्थितीची कल्पना आली आणि त्यांना हायसं वाटलं. असं काय ऐकावं ते नवलच. पण सध्या तरी माझ्या मनात तसं काही नाही. काही लपवण्याची मुळीच गरज नाही. मगाशी त्याचाच डाव असणार हा असं म्हणालात ना तुम्ही. तो म्हणजे ग कंपनीचा मालकच असणार, होय ना? ग कंपनीच्या दृष्टीनं आम्ही म्हणजे धंद्यातले एक नंबरचे प्रतिस्पर्धी. मला वाटलं आम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी ते वाममार्गाचा अवलंब करायलाही मागे पुढे बघणार नाहीत. तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीनंही ग कंपनी म्हणजे सर्वात मुख्य स्पर्धक. आता हे कुठेही बोलू नये, पण मलाही कधी वाटतं तो लेकाचा मेला तर बरं होईल. त्या स्त्रीचे डोळे चमकले. ती जरा पुढं झुकली. मग ते काम मी केलं तर? तसं शक्य असेल तर फारच उत्तम. एकदा काम अंगावर घेतलं की कसलीही कसूर होणार नाही. बघा काम पार पडतं की नाही. श्रीयुत न यांनी तिच्याकडे पुन्हा एकवार निरखून पाहिलं, पण असलं काही तिला जमेलसं तर वाटत नव्हतं. बरं, तिच्या हाताखाली एखादा पाषाण हृदयी बदमाश काम करत असावा
अशीही शक्यता वाटत नव्हती. जरा वेळ विचार करून श्रीयुत न म्हणाले, तू म्हणते आहेस खरी, पण असं काही काम तुझ्यावर सोपवायला मी तयार नाही. तुझ्यावर जरी पूर्ण विश्वास ठेवायचा म्हटलं तरी कशाच्या आधारावर? जर काही गफलत होऊन पकडली गेलीस आणि मी तुला सुपारी दिल्याचं उघडकीला आलं म्हणजे माझ्यावरच नसती आफत येणार. त्याला मारण्यासाठी इतका धोका पत्करायला मी तयार नाही. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे, पण केवळ TV किंवा थरारक कथांच्या पुस्तकांवरून मारेकऱ्यांविषयी कल्पना करू नका. बंदूक, विष असल्या गोष्टी वापरून किंवा मोटारीचा अपघात झाल्याचं भासवणं वगैरे प्रकारांनी त्याला मारण्याचा बिलकुल इरादा नाही माझा. असले साधेसुधे मार्ग काय लगेच उघडकीला येणार? मग तू त्याला मारणार आहेस तरी कशी? कुणालाही संशय येणार नाही अशा रीतीनं. तो एखाद्या रोगाला बळी पडेल अशी व्यवस्था करणार आहे मी. श्रीयुत न यांच्या चेहऱ्याला आठ्या पडल्या आणि ते उपहासाने हसले. माझी थट्टा करतेस होय? असा काही मार्ग असणंच शक्य नाही. त्याला असाध्य रोग होईल यासाठी तू काय करणार आहेस? त्याच्यावर करणी करून त्याला मारीन असं म्हटलं तर चालेल? हे तर आणखीच विचित्र बोलली आहेस. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? समजा त्यानं दवाखान्यात जाऊन उपचार करून घेतले तर? श्रीयुत न यांच्या उपरोधिक बोलण्यानं काहीही परिणाम न होता तिनं बोलणं चालूच ठेवलं. जर करणीची भाषा तुम्हाला अडाणीपणाची वाटत असेल तर आपण असं म्हणू की योग्य त्या मार्गाने त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातला ताण वाढवायचा, म्हणजे त्या ताणाच्या परिणामानं त्याचं हृदय कमकुवत होईल आणि सत्तेशेवटी त्याचं मरण ओढवेल. सध्याचं वैद्यकशास्त्रही असं सांगतं की ताणामुळे प्रकरण भलतंच क्लिष्ट होत चाललंय. म्हणजे त्याचा नैसर्गिक मृत्यू घडवून आणायचा असंच ना? पण माझा तर अजूनही विश्वास बसत नाही बुवा. खरंच असं काही घडून येईल असं? श्रीयुत न यांनी हातांची घडी घातली आणि जराशा निराशेनं मान हलवली. श्रीयुत न यांच्या मनात काय आहे हे तिनं हेरलं असावं. गोडगोड बोलून मी तुमच्याकडून पैसे घेईन आणि पसार होईन असंच वाटतंय ना तुम्हाला? पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही. काम झाल्यानंतर पैसे दिले तरी चालतील. आगाऊ पैसे देण्याची गरज नाही. पण काम व्हायला किती वेळ लागेल हे सुद्धा आताच सांगते. खरं तर 3 महिन्यात काम पार पडेल असं मी म्हटलं असतं, पण खात्रीशीरपणे सांगायचं झालं तर तुम्ही फक्त 6 महिने वाट बघाच 6 महिन्यात त्याला मारते की नाही. स्वतःबद्दल भलताच आत्मविश्वास दिसतोय तुला, पण समजा काम पत्ते झालं आणि मी ठरलेले पैसे दिले नाहीत तर काय करशील? पैसे तर तुम्ही नक्कीच द्याल. माझं कसब एकदा तुम्ही पाहिलं तर. असं का? ठीक आहे, तर मग कर प्रयत्न. काम झालं तर पैसे देऊ. काम झालं नाही तरी बिघडणार काहीच नाही. जरी काही गडबड होऊन प्रकरण उघडकीला आलं तरी मी गोत्यात येण्यासारखा पुरावाही काहीच नाही. श्रीयुत न यांनी काळजीपूर्वक विचार केला आणि अखेर होकार दिला. ओके, तर मग काम होण्याची वाट बघा हं. अच्छा. ती झपाझप चालत दिसेनाशी झाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत श्रीयुत न काहीशा अविश्वासानं पुटपुटले, काय विचित्र लोक असतात जगात. खरंच हे जमेल तिला? पण आगाऊ पैसे वगैरे भानगड नसल्यामुळे आपलं नुकसान तर काही नाही. पण 4 महिने उलटले आणि त्या दिवशीचा प्रकार श्रीयुत न विसरलेले असतानाच ती बातमी येऊन थडकली. त्यांचा प्रतिस्पर्धी कंपनीचा मालक हृदयविकारानं मरण पावला. दवाखान्यातल्या उपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांनाही
कसलाही संशय आला नाही आणि तपास वगैरे गोष्टी न उद्भवता त्यांचे अंत्यसंस्कारही निर्विघ्नपणे पार पडले. त्यानंतर काही दिवसांनी श्रीयुतनं आपल्या सुट्टीच्या ठिकाणी मजेत सकाळचा फेरफटका मारत असताना वनराईतल्या त्या रस्त्यावर पुन्हा एकदा ती त्यांची वाट बघत असल्याचं त्यांना दिसलं. त्यावेळी मात्र श्रीयुत न यांनी आपणहून तिला हाक मारली. तू तर खरोखर कमाल केलीस. आता आम्हाला ग कंपनीचा सहज धुव्वा उडवता येईल. पण अजून विश्वासच बसत नाही माझा. सांगितलं नव्हतं मी. मग आता पैसे कुणी सांगावं. जर पैसे दिले नाहीत तर आपलाही काटा काढेल ही. श्रीयुत न यांच्या मनात आलं. अर्थात पैसे तर देणारच आहे. धन्यवाद. पैसे घेऊन तिनं श्रीयुत न यांचा निरोप घेतला. आता तिची पावलं शहराच्या दिशेनं वळली. मधून मधून आपल्या मागावर कोणी नाही ना याचीही ती खात्री करत होती. एखाद्याला खरी गोष्ट कळली तर संपलंच. घरी जाऊन तिनं कपडे बदलले, मेकअप उतरवला आणि केशरचनाही बदलली. आता तिचे कपडे, मेकअप आणि केशरचना सगळं काही अगदीच साधारण होतं. ती निघाली कामावर. आता इथं कामाच्या ठिकाणी तिच्या अंगावर संपूर्ण पांढरा पोशाख होता. निष्णात नर्स होती ती. स्पष्टच सांगायचं तर डॉक्टरांच्या खास मर्जीतली. तिनं विचारलेल्या जवळजवळ सर्व प्रश्नांना उत्तरं डॉक्टर द्यायचे ते काय उगीच. डॉक्टर ते मगाशी परत गेलेले पेशंट आहेत ना, कशी आहे हो त्यांची एकूण परिस्थिती. त्यांचं कठीण आहे. खरं सांगायचं तर अजून 5 महिने उरलेत त्यांचे, जास्तीत जास्त 8. पण अशा गोष्टी पेशंटच्या कुटुंबियांना अजिबात सांगायच्या नाहीत. एकदम धक्का बसतो लोकांना. इतकंही कळत नाही का मला. ती काय असल्या गोष्टी पेशंट किंवा त्याच्या परिवारातल्या लोकांना थोडीच सांगणार होती. कार्डवरून पेशंटचा पत्ता शोधायचा, मग व्यवसाय, मग त्याच्या वाईटावर असलेल्या लोकांना किंवा धंद्यातल्या प्रतिस्पर्ध्यांना गाठून म्हणायचं की कथा समाप्त. मी आहे मारेकरी नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त.